गणेशोत्सव अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई ठाण्याचा नोकरदार कोकणात जाण्यास सुरुवात झाली. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज आहे. खारपाडा ते कशेडी घाट दरम्यान 7 विभागात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. खारपाडा ते पोलादपूर कशेडी घाटापर्यंतच्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून 7 उपविभागीय पोलीस अधिकारी, 11 पोलीस निरीक्षक, 42 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 82 वाहतूक अंमलदार, 211 पोलीस ठाणेकडील अंमलदार, 27 वॉकी टॉकी, 10 वायरलेस सेट, 10 टोईंग क्रेन, 10 रुग्णवाहिका, 29 सीसीटीव्ही कॅमेरे असा तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची व नेमणूक केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची आढावा बैठक पेण तालुक्यातील गडब येथील काळंबा देवी मंदिराच्या सभागृहात झाली. या बैठकीला रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन चौधरी, शिवाजी फडतरे, श्री दौडकर, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक SV लांडे, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, दादर सागरी पोलीस निरीक्षक नागेश कदम आदींसह पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावरून गणेश भक्तांना घेऊन अनेक बसेस व छोटी मोठी वाहने जाणार आहेत. या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी, त्यांच्या प्रवासात कोणताही अडथळा न येण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. शासनामार्फत गणेश भक्तांच्या सोयीसाठी सुविधा केंद्र, वैद्यकीय मदत केंद्र महामार्गावर उभारली आहेत. त्याची माहिती प्रवाशांना द्या. कोकणवासीय घराकडे येणार आहेत, त्यांच्या प्रवासात अडथळा नको यासाठी सतर्क राहा. सहनशीलतेने, जबाबदारीने काम पार पाडा. गणेश भक्तांना मदत करा, असे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. कोकणवासी परत आपल्या घराकडे येणार आहे आणि गोवा हायवेवरती विशेषतः मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक असणार आहे. काही वेळा कोंडी होण्याची शक्यता आहे, काही वेळा वाहन बंद पडण्याची शक्यता आहे. शासनाचं धोरण असं आहे की येणारे जे कोकणवासी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा व्हायला नको. त्यांची वाहनं बंद पडल्यामुळं किंवा इतर गोष्टींमुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्यांना वाहतूक कोंडीमध्ये जास्त वेळ थांबावं लागणं, ताटकळत राहावं लागणं, त्या गोष्टी घडता कामा नये अशा प्रकारचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेले आहेत. आपण पेपरमध्ये वाचलं असेल, मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः पळसपे ते कशेडी या दरम्यान पूर्ण त्यांनी पाहणी दौरा केला. मला वाटतंय दुपारी दौरा सुरू झाला काहीतरी 2च्या दरम्यान आणि रात्री 10 वाजले दौरा संपायला. प्रत्येक ठिकाणी साहेब उतरत होते, प्रत्येक गोष्ट बघत होते आणि त्याच्यानंतर 2-3 कॉल्स पण झाले आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांचे मला वारंवार सांगणं होता की कोकणवासियांचा जो प्रवास आहे घराकडचा तो सुखकर होण्यासाठी जे जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही करावं. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.